चला तर आज भारतीय राज्यघटनेच्या अगदी गाभ्याला हात घालूया. म्हणजे बघा, ती पहिली 51 कलमं ज्यावर आपल्या अख्ख्या देशाची इमारत उभी आहे. असं समजा की हा आपल्या राष्ट्राचा मूळ आराखडाच आहे, त्याचा ब्लूप्रिंट. आता प्रश्न येतो की राष्ट्राचा आराखडा म्हणजे नक्की काय आणि तो कसा, म्हणजे टप्प्याटप्प्याने कसा तयार होतो. तर आज आपण नेमकं हेच करणार आहोत. हा आराखडा आपण एकावर एक थर उलगडत जाणार आहोत, अगदी पायापासून. आणि हा संपूर्ण प्रवास आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यात समजून घेऊया. चला तर मग थेट सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आता बघा, कुठल्याही राष्ट्राच्या उभारणीची पहिली पायरी काय असते, तर त्याची जागा, त्याच्या सीमा निश्चित करणं, बरोबर. आणि आपल्या राज्यघटनेचा पहिला भाग म्हणजे कलम 1 ते 4 बरोबर हेच काम करतो. आता यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, भारत हा राज्यांचा एक अटूट संघ आहे. आता या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. याचा सरळ अर्थ असा की भारतातल्या कुठल्याही राज्याला या संघातून वेगळं होता येणार नाही, फुटून निघण्याचा अधिकारच नाही. आपलं राष्ट्र एक आहे आणि ते एकच राहणार. आणि हे लक्षात ठेवायला एक एकदम सोपी युक्ती आहे. एक राष्ट्र विभाजन नाही. बघा, आपल्या घटनाकारांनी फेडरेशन हा शब्द मुद्दाम टाळला आणि युनियन हा शब्द वापरला. का? कारण आपला देश काही अमेरिकेसारखा नाही, जिथे वेगवेगळी राज्ये एकत्र आली आणि मग देश बनला. नाही, इथे आधी देश एक होता आहे आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्याची राज्यांमध्ये विभागणी झाली. म्हणूनच हा काही करार वगैरे नाही, हा एक अतूट संघ आहे. आता पुढच्या 2 कलमांमध्ये समखास गोंधळ होतो. कलम 2 आणि कलम 3. बघा, कलम 2 आहे नवीन राज्यांच्या प्रवेशाबद्दल. म्हणजे भारताच्या बाहेरचा एखादा भाग आपण देशात सामील करून घेतो. याचा बेस्ट उदाहरण म्हणजे सिक्कीम, जे भारतात सामील झालं. या उलट कलम 3 आहे देशाच्या आतल्या आत होणाऱ्या बदलांसाठी. म्हणजे एका राज्याचे 2 तुकडे करणं, सीमा बदलणं. आता आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला, हे त्याचं अगदी ताजं उदाहरण. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपली युक्ती काय? एकदम सोपी. प्रवेश प्लस सीमा बदल. कलम 2 म्हणजे बाहेरून प्रवेश आणि कलम 3 म्हणजे आतल्या आत सीमा बदल. आहे की नाही सोपं? ठीक आहे, तर देशाच्या सीमा ठरल्या, पण या सीमेच्या आत राहणारे लोक कोण? ते कोण आहे ज्यांना आपण नागरिक म्हणतो? आणि इथूनच सुरुवात होते आपल्या चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची, नागरिकत्वाची संकल्पना. चला वळूया राज्यघटनेच्या भाग 2 कडे. आता बघा, कलम 5 सांगतं की संविधान लागू झालं तेव्हा जे इथे जन्मले किंवा राहत होते ते सगळे नागरिक झाले. पण यातलं जे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे ना, ते आहे कलम 9. हे स्पष्टपणे सांगतं की भारतात दुहेरी नागरिकत्व चालणार नाही, अजिबात नाही. म्हणजे बघा, एकाच वेळी 2 बोटींवर पाय ठेवता येत नाही. दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं की भारताचं नागरिकत्व आपोआप गेलं म्हणून समजा. चला, आपण आत्तापर्यंत देशाचा नकाशा पाहिला, त्यातले नागरिक कोण ते समजून घेतलं. पण आता जो भाग येतोय ना, तो आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे, सगळ्यात मौल्यवान हिस्सा. तो म्हणजे नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार. हे अधिकार म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा श्वास आहेत. ह्याच अधिकारांमुळे एक सामान्य माणूससुद्धा सत्तेसमोर ताठ मानेने उभा राहू शकतो. हीच तर यांची ताकद आहे. आणि या अधिकारांची सुरुवात होते कलम 14 पासून. समानतेचा अधिकार. हे कलम एकदम स्पष्ट सांगतं, कायद्यासमोर सगळे समान. कोणीही असो, अगदी देशाचे पंतप्रधान असले तरी किंवा रस्त्यावरचा एक सामान्य माणूस, कायदा सगळ्यांसाठी एकच. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक मस्त युक्ती आहे. बघा, 1 अधिक 4 किती झाले? 5. आपल्या हाताच्या 5 बोटांसारखं. ही बोटं जशी एकत्र येऊन एक शक्तिशाली मूठ बनवतात, तसंच हा समानतेचा अधिकार समाजातल्या सगळ्यांना एकत्र आणतो आणि एक मजबूत राष्ट्र बनवतो. आणि समानतेच्या याच पायाला आणखी मजबूत करण्यासाठी पुढे आहेत कलम 15, 16, 17 आणि 18. ह्या कलमांनी काय केलं तर धर्म, जात, लिंगावरून होणारा भेदभाव संपवला. अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला कायमचं संपवलं आणि समाजात उगाच मोठेपणा दाखवणाऱ्या ज्या पदव्या होत्या त्यासुद्धा रद्द करून टाकल्या. बरं, समानतेचा पाया तर पक्का झाला. आता येतो त्यावर स्वातंत्र्याचा मुक्त श्वास. कलम 19 म्हणजे स्वातंत्र्याचं एक जबरदस्त पॅकेज आहे. यात आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य मिळतात. म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, देशभर फिरण्याचं स्वातंत्र्य आणि हो, कोणताही कायदेशीर व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. पण या सगळ्यामध्ये एक कलम असा आहे ज्याचा अर्थ खूप मोठा आहे. ते म्हणजे कलम 21, जीविताचा हक्क. आता याचा अर्थ फक्त श्वास घेणं इतकाच नाहीये. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की याचा अर्थ आहे प्रतिष्ठेने जगणं.
म्हणजे शुद्ध हवा मिळणं, स्वच्छ पाणी मिळणं आणि हो, आपला राईट टू प्रायव्हसीसुद्धा यातच येतो. आणि हे लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती, 2+1 = 3, म्हणजे आपल्या 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण एक मोठा प्रश्न उरतोच. समजा सरकारनेच हे हक्क हिरावून घ्यायचा प्रयत्न केला तर काय करायचं? याचं उत्तर आहे आपल्या संविधानातलं ब्रह्मास्त्र, कलम 32, घटनात्मक उपायांचा अधिकार. म्हणजे जर आपल्या मूलभूत हक्कांवर गदा आली तर आपण थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावू शकतो. आणि म्हणूनच तर डॉक्टर आंबेडकरांनी या कलमाला संविधानाचं हृदय आणि आत्मा असं म्हटलं आहे. चला, आत्तापर्यंत आपण नागरिकांच्या हक्कांविषयी बोललो. आता थोडा अँगल बदलूया. आता आपण त्या भागाकडे वळूया जो सरकारला मार्गदर्शन करतो की एक आदर्श राज्य, एक आदर्श समाज कसा असावा. आणि हा आहे भाग 4. आता बघा, मूलभूत हक्क आणि ही मार्गदर्शक तत्व यांच्यात एक मोठा फरक आहे. मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आपण कोर्टात जाऊ शकतो, ते बंधनकारक आहेत. पण मार्गदर्शक तत्व ही सरकारसाठी एक प्रकारची नैतिक जबाबदारी आहे, एक दिशा आहे. कोर्टात जाऊन आपण त्याची सक्ती नाही करू शकत. हे सरकारसाठी एक ध्येय आहे, एक कल्याणकारी राज्य बनवण्याचं. यामध्ये काही खूप महत्त्वाची तत्त्वं आहेत. उदाहरणार्थ कलम 39 सांगतं की स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान पगार मिळावा. कलम 40 ग्रामपंचायतींच्या स्थापनेबद्दल बोलतं. कलम 44 जे नेहमी चर्चेत असतं ते समान नागरी कायद्याची दिशा दाखवतं. आणि कलम 51 तर भारताने आंतरराष्ट्रीय शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सांगतं. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची एक झटपट उजळणी करूया. तयार आहात? आपण वापरणार आहोत आपला मास्टर मेमरी कोड आणि एक रॅपिड फायर राऊंड. चला लक्ष द्या. कलम 1 ते 4 राष्ट्राचा नकाशा, बरोबर. कलम 5 ते 11 राष्ट्राचे नागरिक, एकदम बरोबर. पुढे कलम 12 ते 35 नागरिकांचे सर्वात महत्त्वाचे हक्क आणि शेवटी कलम 36 ते 51 राज्यासाठीचं दिशादर्शन. आणि आता येतोय आपला रॅपिड फायर राऊंड. मी कलम सांगणार, त्याचा कीवर्ड आठवायचा. रेडी? चला. कलम 14 समानता, कलम 19 स्वातंत्र्य, कलम 21 जीवन, कलम 32 उपाय, कलम 39 समान वेतन आणि कलम 44 समान संहिता. क्या बात आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? बघा, जर आपण थोडं थांबून विचार केला तर आपल्या संविधानाचा आवाका किती प्रचंड आहे हे लक्षात येतं. एका टोकाला ते कलम 21 मधून एका व्यक्तीच्या सन्मानाने जगण्याची हमी देतं, तर दुसऱ्या टोकाला कलम 51 मधून ते थेट आंतरराष्ट्रीय शांततेची गोष्ट करतं. एका व्यक्तीपासून ते संपूर्ण जगापर्यंत. केवढा मोठा हा परिघ आहे. तर मग जाता जाता एक विचार, एक नागरिक म्हणून फक्त आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून चालेल का? की आपल्या दैनंदिन जीवनात संविधानाची जी मूल्य आहेत, समानता, बंधुत्व, ती आपण कशी जगू शकतो आणि त्यातून आपली लोकशाही अजून कशी मजबूत करू शकतो? या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. कारण संविधान हे फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाही, ते आपल्या जगण्याचा भाग बनला पाहिजे. तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत होईल.